श्री देवी महात्म्य प्राकृत सप्तशती अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकगा नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सूत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी श्रवण आता करावे. देवीने तो महिषासुर मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सुरवर स्तविते झाले देविते. देव शत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिला असता तो खळ, देव स्तविते जाहले. साष्टांग करून या नमन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिले अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तुझी विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निर्धारे. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्वचराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी केवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परी दृष्टी सुवर्णे. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्परज्जू केवळ. तैसे अज्ञानियांसी विश्व सकळ, नाना परी दिसत असे. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझा आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, न कळे ब्रह्मादिकां केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐशी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंतांचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून, पातकीयांचे घरी जाण. श्रद्धा रूपे करून, साधू गृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंतांचे गृही राहसी. अक्षय त्याते क्षेम करिसी, विश्वपाळे तुझ नमो. तुझे रूप गुणचरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. आद्या प्रकृती गोचर, स्वाहा स्वधा अससी तू. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तुची मुक्तीची हेतू शक्ती. विद्या परमा भगवती, उपासती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्दशक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाह रूपिणी आहेस. मेधा देवी तू अंबिका, या भवसमुद्राची नौका. कैट भारी हृदयी एका, लक्ष्मी रूपी आहेस. तुची देवी गौरी पार्वती, शिवाचे अर्धांगी निश्चिती. तुझ वाचुनी त्रिजगती शक्ती, आन असेना. हास्य करुणी अलंकृत, चंद्रबिंबा ऐसे निश्चित. तुझे मुख पाहुनी त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाशे पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण वाचेल तो. कल्याणा कारणे प्रसन्न होसी, कोपल्या कुळाते नाशिसी. आतांची जाणिले निश्चयसी, तू दैन्य सैन्य मर्दिले. तेची देशांत होती मान्य, धन यश त्या करीती धन्य. तू प्रसन्न झाली या दैन्य, जाय सर्व निरसोनी. जो का असे पुण्यवंत, आदरे सत्कर्म आचरित. तेणे स्वर्ग लोका जात, देवी तुझ्या प्रसादे. तपादी क्लेश करून, तुझे ठाई पावत असे जन. म्हणून दुर्गा नामाभिधान, होते जाहले तुझ लागी. दुर्गे ऐसे स्मरण करिता, सर्व जीवांच्या भय व्यथा. यांते हरी ही सत्ता, तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण, राहिले जे का अनुदिन. स्वस्थ असे नामाभिधान, त्यांचे असे निर्धारे. स्वस्थ म्हणजे ज्ञानी जन, तेही करिता तुझे स्मरण. अत्यंत शुभमती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण, तुझ वाचुनी समर्थ कोण. सर्व भक्तोपकारा लागून, आर्द्र चित्ती सर्वदा. ऐसी आपरी भगवती स्तवन, वारंवार करीती सुरगण. असुरांशी जाहले मरण, म्हणून हर्षे गजबजती. म्हणती यद्यपि पातकी असुर, त्यांसी निज हस्ते वधुनी सत्वर. स्वर्गी राहुत निरंतर, ऐसे इच्छिसी कृपाळे. तू दृष्टीने करीसी भस्म, परी स्वर्ग प्राप्तीचा जाणोनी काम. शस्त्रपुत होऊनी परम, गती पावत ही इच्छा. तव वदन पाहिले म्हणून, असुरांच्या दृष्टी जाण. तुझ्या खड्गशूले करून, नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करून, दुष्ट स्वभाव नासे पूर्ण. तुझे रूप पराक्रम जाण, त्यासी उपमा असेना. तुझी वैरियांचे ठाई दया, उत्तम गती देसी तया. समरनिष्ठुरता वाया, दाखविसी भुवनत्रयी. रिपूंचा त्वाम वध करून, त्रैलोक्याचे केले पालन. आता देवी साष्टांग नमन, तुझ असो आमुचे सदा. शूल खड्ग घंटेचा नाद, चौथा
चाप रज्जूचा शब्द, तेणे करून या आनंद आम्हा लागी रक्षावे. तुझ्या आशूल भ्रमणे करून चहू दिशांचे ठाई पूर्ण, आमुचे करावे देवी रक्षण. नमस्कार तुझ असो सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे जे रूपावतार, या त्रैलोकी करीती संचार, ते रक्षोत सर्वदा आम्हा ते तसेच पृथ्वी ते, तुझे अवतार रक्षोत माते, सर्व शस्त्रे करून आमुते रक्षी तुझी सर्वदा. मेधा म्हणे सुरथा प्रती, ऐसी देवांनी केली स्तुती, नाना कुसुमांनी निश्चिती, अर्ची येली जगदंबा. गंधानुलेपन धूपदीप, ते लाविते जाहले अमुप, उपचार अर्पुनी समीप, नमन करीते जाहले आनंदे देवी यानंतर. देवांते बोलिली उत्तर, प्रसन्न जाहले मागावर मजपासून इच्छित, तै देव बोलते जाहले भगवती त्वाम सर्वही केले, आता नाही कार्य राहिले किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर आमुचा शत्रू महिषासुर, तथापि आम्हासी देसीवर, तरी आता मागत असो तुझ स्मरतांची सत्वरी, आमुच्या शत्रूचा नाश करी अथवा दुःखांते संहारी. हा एक वर मागितला, जो तुझ प्रति यास्तवने, तोषविल अमलानने, त्याच्या धनादी वृद्धी कारणे, प्रसन्न होई सदा अंबिके. आम्हा जाहलीसी प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण, हा दुसरा वर जाण मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे सुरथासी, तथास्तु बोलुनी देवी त्यासी, गुप्त जाहली वेगेसी देव तटस्थ जाहले, ऐसी सर्व देव शरीरांपासून महालक्ष्मी जाहली उत्पन्न. हे द्वितीयावतार चरित्र 3 अध्यायी रामे निरूपिले. आता गौरी देहापासाव महासरस्वतीचा उद्भव, होईल ते चरित्र अध्याय 9, श्रवण करा आदरे. ह्या देवी स्तुतीचे जाण भावे करिता श्रवण पठण, सर्व बाधा निरसून इष्ट कार्य सिद्धी होत असे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये शक्र आदि स्तुतिर्नाम चतुर्थोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. मेधा म्हणे सुरथ राजा मार्कंडेय सांगे शिष्यवर्या, सूत बोले शौनकादी आचार्या, सावधान परिसावे. आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हाला गुण. हा 3रा अवतार पूर्ण 9 अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित, श्रोत्यां वक्त्यांसी करी पुनीत, अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठणाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर, दोघे दायाद महाक्रूर, देवांचे शत्रू अनिवार पराक्रमी जाहले, संग्रामी शोभतो म्हणून शुंभ ऐसे नामाभिधान. त्याहुनी जो अत्यंत शोभायमान निशुंभ म्हणती तयासी, ते कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर. जिंकून या देवनिकर यज्ञ भाग घेतले, दोघांनी करून या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य. तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य, देव पळते जाहले. इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर, कुबेराचे निधी सत्वर हिरोनिया आणिले. सांडोनी ऐश्वर्याची आशा, देव पळाले दशदिशा, प्राप्त जाहली दुःख दशा. कोणासी ती सांगावी, प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिकार. दोघे सूर्य होऊनी सत्वर, प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊनी निश्चिती, त्रैलोकी पाडिली चंद्रकांती. शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती, करीते जाहले निजांगे. वायूचा अधिकार चालविला, तैसाची पर्जन्यही पाडिला. यथा काळी वर्षो लागला, जन इच्छे करून या. अग्नीचे कर्म चालविले, त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिक्पाळ ते पळूनी गेले, अधिकार सांडोनिया. वरुणाचा घेऊनी अधिकार, सप्तसमुद्र केले आज्ञाधर. काळाचाही दंड सत्वर हिरावणी घेतला. ऐसे राज्य करिता दैत्यपाळ, काही निघून गेला काळ. तेव्हा देव मिळून सकळ, स्मरते जाहले देवी ते. तिने पूर्वी आम्हा वर दिला, तुम्ही स्मराल जेव्हा मला. संकटी पावेन तुम्हाला, दुःख नाशीन तत्क्षणी. देवीचा वर आणोनी मनी, मग सर्वांही विचार करूनी. हिमपर्वता लागुनी, येते जाहले ते काळी. सर्व बद्धांजली होऊन, करीते जाहले साष्टांग नमन. अष्टभावांते पावन, स्तवन करीती देवीचे. कंप रोम वैवर्ण्य स्वेद, स्तंभ रोदन कंठ गदगद. नृत्य गायनादी आनंद, अष्टही भाव जाणीजे. पाद जानू उर कर शिर, ही भूमीसी लावणी सत्वर. मन दृष्टीसी स्वरूपी धर, मंत्र वाचेने वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार करुणी देवीसी अपार. स्तविते जाहले सुरवर, बद्धांजली होऊन या. पूर्वी म्हणोनी दिव्य मंत्र, मग आरंभिते जाहले स्तोत्र. त्याची मंत्राचा अर्थ पवित्र, प्रथम तुम्हासी सांगतो. मंत्र भावार्थ, देव होऊन या नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत.
म्हणती नमो देवी तुझ प्रति महादेवी तुझ नमो, तैसेंची शिवे तू ते जाण, सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजून, करिता षोडशोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न, भक्तांकारणे संतोषे. अथवा जे हिरण्य सुक्त, त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित. यथाविधी जे पूजा करीत, षोडश उपचार अर्पुनी. तयांसी देवी प्रसन्न होत, मानसी इच्छिले ते देत. साधती चारही पुरुषार्थ, रिद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगोन, आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वांते प्रकाशक म्हणून, देवी म्हणती तिज लागी. सर्व देवांहुनी श्रेष्ठ, यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ. शिवाची पत्नी असे स्पष्ट, शिवा नाम म्हणूनी. ही सर्वांते उत्पन्न करीत, म्हणून प्रकृती नाम निश्चित. भद्र म्हणजे कल्याण होत, भद्रा नामे करुनी. तुझ्या या सर्व नामे करून, तुझ कारणे आमुचे नमन. प्रतिनाम मंत्र जपोन, नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा एका भावार्थ. श्रवण पठणे कृतार्थ, श्रोत्या वक्त्यांसी करी जो. स्तोत्रार्थ. रौद्रा नित्या गौरी धात्री, ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री. सुखा कल्याण जनयित्री, वृद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी, दुर्गा दुर्गपारा सारा भवानी. ख्याती कृष्णा धुम्रा सर्वकारिणे, अति सौम्या तुझ नमो. अति रौद्रा जगत प्रतिष्ठा, देवी कृती सर्व वरिष्ठा. तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा, प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांचे ठाई जाण, जी विष्णू माया म्हणती पूर्ण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई, चेतना ऐसे म्हणती पाही. तिज कारणे लवलाही, नमस्कार असो तो सर्वदा. जी जगदंबा सर्वभूती, बुद्धी रूपे असे निश्चिती. तिज कारणे नमस्कृती, प्रतिमंत्री असो की. जी सर्व भूती निरंतर, निद्रा रूपे राहिली स्थिर. तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी चंडिका सर्वभूती, क्षुधा रूपे जाहली राहती. त्या देवी कारणे निश्चिती, नमस्कार आमुचे सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण, छाया रूपे राहिली आपण. त्या देवी प्रति नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतीं पाहे, शक्ती रूपे राहिली आहे. तिज कारणे नमस्कार हे आमुचे असोत सर्वदा. सर्व भूती जी चंडिका, तृष्णा रूपे असे देखा. तिज कारणे असोत काम, नमस्कार आमुचे सर्वदा. जी राहिली सर्वभूती, रूप धरुनिया क्षांती. नमस्कार अनेक तिज प्रती, आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूती सतत, जाती रूपे स्थिर वर्तत. तिथे आमुचे निश्चित, नमस्कार असोत सर्वदा. जी सर्वभूत मात्री जाण, लज्जा रूपे राहिली आपण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्वभूतांचे ठाई, शांती रूपे असे दाही. तिज कारणे सर्वदाही, नमस्कार असोत आमुचे. सर्वभूती निरंतर, जी श्रद्धा रूपे असे स्थिर. त्या देवीसे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूती समान, कांती रूपे असे जाण. त्या देवी भगवती ते नमन, आमुचे असो सर्वदा. जी लक्ष्मी रूपी राहिली, सर्व भूतांचे ठाई संचरली. त्या देवीसी असो वहिली, नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्व भूतींच्या राचर, वृत्ती रूपे असे स्थिर. तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण, स्मृती रूपे राहिली आपण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सकल भूती सतत, दया रूपे असे वसत. त्या देवीसे निश्चित, नमन असो सर्वदा. जी सर्व भूतीं पाहे, तुष्टी रूपे राहिली आहे. त्या देवीसे लवला आहे, नमस्कृती आमुची. जी सर्व भूती स्थिर राहे मात्र रूपे निरंतर. तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती आपण, भ्रांती रूपे राहिली पूर्ण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री, भूतव्याप्त देवी जनयित्री. चिती रूपे व्यापिली सर्वत्री, तिज प्रति नमो नमः. अभिष्ठा संश्रये करून, पूर्वी देवानी स्तविली जाण. तैसीची इंद्राने सर्व दिनी पूर्ण, सेविली ती शुभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण, करो आमुचे शुभ कल्याण. सर्व आपदांचे निरसन, करो क्षण न लागता. आता दैत्य तापे करून, तप्त होऊनी केले नमन. तरी याची क्षणे येऊन, सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा, देव ऐसे स्तवित असता. जान्हवी स्नाना तत्वता, पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुरांते, तुम्ही येथे स्तविता कोणाते. तो तिच्या देहापासून त्वरिते, स्त्री एक उत्पन्न जाहली. तीच श्री महासरस्वती जाण, पार्वतीच्या देहापासून. अवतार तिसरा घेऊन, बोलती झाली ती येते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती, देव हे माझे स्तवन करीती. शुंभ निशुंभानी रणक्षिती, पराभविले म्हणून या.
शरीर कोशापासून जाहली, म्हणून कौशिकी नाम पावली. तीही लोकी गायी येली, शिवा म्हणून सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न, पार्वती जाहली कृष्णवर्ण. या स्तव कालिका नाम पाऊन, हिमपर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप जाहली धरिती. त्रैलोक्यी दुजी स्त्री निश्चिती, तैसी नाही पाहता. ती रतिहुनी मनोहर, कोटी गुणे असे सुंदर. तेव्हा चंडमुंड महासुर, पाहते जाहले ती येते. शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ, जे भृत्य असती महावरिष्ठ. देवी ते पाहून या स्पष्ट, सांगते जाहले शुभांसी. राजा अत्यंत सुंदर, स्त्रीरत्न असे मनोहर. हिमवंत पर्वत थोर, तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांती, दाही दिशा पडली दीप्ती. हिमवंत पर्वत निश्चिती, शोभविला ती येणे. कोणाची ती आहे कोण, हे न कळे वर्तमान. ऐसे सुंदर स्त्रीरत्न, दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणून, अवश्यमेव करावे ग्रहण. त्या स्त्रीरत्नां वाचून जाण, सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती, मणी गजाश्वादी निश्चिती. ती सर्व तुझे ग्रही शोभती. सांप्रत काळी दैत्येंद्रा, आणिले त्वा इंद्रापासून. ऐरावत हे गजरत्न, पारिजातक तरुही जाण. उच्चैश्रवा हय तैसा, ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत. विमानरत्न आणिले इथ, हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैत्येंद्रा. जिंकोनी त्वाम कुबेराला, महापद्मनिधी आणिला. किंजलकिनी अम्लानमाला, तुझ दिधली समुद्रे. पंकजमाला शुभिवंत, जी कधीच नाही सुकत. सदा राहे टवटवीत, ती गळा घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण, तुझे गृही असे आपण. सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट, रथांमध्ये जो रथश्रेष्ठ. तुझ प्राप्त झाला स्पष्ट, जो वरिष्ठ सर्वांहुनी. मृत्यूची उत्क्रांती देणार, ऐसी आणली त्वाम शक्ती दुस्तर. वरुणाचा पाश सत्वर, तव बंधूने आणिला. नाना रत्नजाती अपार, समुद्री निघाले त्यांचे निकर. निशुंभे आणुनी सत्वर, आपुल्या गृही सांठविल्या. शुद्ध आणि नित्यनूतन, अग्नी ऐसे तेजायमान. वस्त्रद्वय हे तुझ लागून, अग्नी देता जाहला. या प्रकारे त्वाम दैत्यवरा, सर्व रत्ने आणिली घरा. स्त्रीरत्नांमध्ये ही सुंदरा, घरा काहो नाणीसी. मेधा म्हणे सुरथा प्रती, त्या चंडमुंडांची वचनोक्ती. शुंभे ऐकुनी निश्चिती, काय करिता जाहला. सुग्रीव नामे महासुर, सर्व दूतांमध्ये चतुर. त्या ते पाठविता होय सत्वर, बोधोनी आणाया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून, त्वाम हिमपर्वती जाऊन. ऐसे बोल की वचन, जेणे वश होय आम्हाती. या माझ्या वचने करून, त्वाम ती बोधिले असता जाण. स्वयमेव प्रीती धरून, मज जवळी येईल ती. या प्रकारे वचनोत्तरी, त्वा कार्य करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी, पाठविला राया ते. तो शोभिवंत हिमपर्वत, सुग्रीव तेथे गेला त्वरित. जेथे देव होती निश्चित, तेथे सवेची पातला. नम्र मंजूळ मधुरवाणी, बोलता जाहला देवी लागुनी. म्हणे ऐक तू कल्याणी, दूत मी इथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर, जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शंभू नामा राजेश्वर, त्याचा दूत असे मी. तेणे पाठविले पाही, या स्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाही, त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन, ते मी सांगतो तुझ लागून. देवयोनीचे ठाई जाण, माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर, ते माझे असती किंकर. समस्त माझे आज्ञाधर, मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले, त्रैलोक्ये आपुलेसे केले. देव माझे स्वाधीन झाले, यज्ञ भाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण, जे जे असे श्रेष्ठ रत्न. ते ते माझे गृही येऊन, शोभते झाले सर्वही. पहा गजरत्न ऐरावत, सर्व जगात श्रेष्ठ निश्चित. देव मिळून या समस्त, उच्चैश्रवा अर्पिला. तैसीच देवगंधर्वाचे ठाई, सर्व दानव देवगृही. जी वस्तुरत्ने सर्वही, ते माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ, तू स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ. ऐसे आम्ही मानितो स्पष्ट, तरी आता एक करी. रत्न भोगते आम्ही बरवे, या स्तवत्वा आम्हासी वरावे. आम्ही तुझ लागी सेवावे, हेची एक योग्य जनी. माते अथवा बंधू निशुंभाते, तुझसी योग्य सेवनाते. आम्हा वाचुनी त्रैलोक्याते, तुझ योग्य कोणी असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण, तू चंचला पांगी योग्य रत्न. माझ्या परिग्रहे करून, सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणोनी विचार करी, मज लागी येऊनी वरी. तू पट्ट महिषी निर्धारी, प्राणेश्वरी होसील. मेधा म्हणे सुरथा जाण, दूताचे ऐकोनी भाषण. दुर्गा भगवती हासोन, गंभीर शब्दे वदतसे.
जियेच्या इच्छा मात्रे करून ब्रह्मादिक झाले उत्पन्न, उत्पत्ती संहार पालन धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती बोलती झाली तुताप्रती. तू सत्य बोललासी निश्चिती, किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर तो शुंभ दैत्यपती असे थोर, तैसाची त्याचा बंधू साचार, दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेगेसी, तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करुनी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण, दूता सांगते तुझ लागून उपाय येथे सुचेना. जो मज युद्धी जिंकील सत्वर, तोची करीन निश्चयेवर. ऐसी या प्रतिज्ञेसी साचार, मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन शुंभ निशुंभ दोघे जण, शीघ्र युद्धी मज जिंकोन पाणी ग्रहण करोत का. दूत बोले चंडिके ते, व्यर्थ गर्व करीसी त्याते. मज पुढे एकही वाक्याते, बोलू नको देवी तू. या त्रैलोक्या माझारी शुंभ निशुंभाचे समरी, युद्ध करी ऐसा केसरी समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक, त्यांचे पुढे राहू सन्मुख. ऐशी शक्ती नाही देख इंद्रादिकांसी सर्वथा. हे काय तुझ सांगावे पुन्हा, तू तव स्त्री एकटी जाणा. इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर. शुंभ निशुंभाच्या सन्मुख तू स्त्री कैसी राहसील देख. आतांची मद्वाक्याचे सुख मानोनी चाल शुभांगी. आतांची माने करुणी जावे, हे आम्हासी दिसते बरवे. केश आकर्षण करुणी घ्यावे, मग यावे कशाला. केश आकर्षणे करून गेलिया गौरव नसे जाण. थोर मरणाहुनी अपमान, ऐसे सर्वज्ञा ते बोलते. देवी म्हणे तुता लागून, खराची बळी शुंभ जाण. तैसाची निशुंभ ही बळवान, परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचार न करिता प्रतिज्ञा केली म्यान तत्वता. जे होणार ते हो आता, दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण, जे हे सर्व युद्ध कारण. आदरे सांगी जे दैत्या लागून, तो जे युक्त तैसे करो. श्रोते हो व्हावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण. धूम्रलोचनाचे हनन तुम्हाला घी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय, नाश पावती सर्व अपाय. मानसी इच्छिले प्राप्त होय, धनसुत दारादी सर्वही. विद्यार्थी यासी विद्या प्राप्ती, रोगी यासी आरोग्य स्थिती. मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती, प्राप्त याचेनी होत असे. हे महासरस्वतीचे आख्यान, करिता जाहलो तुझ कथन. तृतीय अवतार उत्पत्ती जाण, दूत संवादही निरूपिला. देवीने जैसे बोलविले, तैसेच येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. श्री भगवतीसी नमस्कार, माझे असुत निरंतर. तीच हा ग्रंथ करणार, निमित्त राम निर्धारे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने देव्यवतार दूत संवाद निरूपणं नाम पंचमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.